हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज एवढा सकाळी सकाळी एवढा मूड ऑफ झालाय ना, काय सांगायचं. ॲक्च्युली काय झालं, मी उठले, भावाला जायचं होतं. त्याला मग रात्रीचा भात होता उरलेला, त्याला फ्राय करून नाश्त्यासाठी बनवायचा होता. मग मस्तपैकी नाश्त्याला भात वगैरे फ्राय केला, ते झालं. मग त्याला चहा प्यायचा होता, मग तो दूध घेऊन आला आणि चहा करायला ठेवला. इकडे दूध गरम व्हायला ठेवलं आणि आम्ही तिकडे खात बसलो, नाश्ता करत बसलो. आणि इकडे दूध तापलंच नाही. मग येऊन बघितलं तर काय, गॅस संपला होता. आणि आता मग त्याला जायचंय, 11 पर्यंत त्याला जायचंय. तर मग आता काही ऑप्शन नाही म्हणून मी बहिणीचा गॅस होता वर ठेवलेला, सिलेंडर त्याच्यावर गॅस असतो ना ते. तर आता मला वाटलं त्याच्यात थोडा फार निघेल गॅस, आणि येस निघला. आहे त्यात थोडासा गॅस, म्हणून मग आता त्याच्यावर चहा बनवायला ठेवलाय. तुम्हाला दाखवते मी कसं केलंय ते. इकडे बघा गॅस, इकडे बघा चहा उकळायला चालू आहे. मी फर्स्ट टाइम असा गॅस यूज करते. सी, असा आहे हा गॅस. मला म्हणजे मी आतापर्यंत कधीच हा गॅस नाही वापरलेला असावाला. गाईज, आता हे बघून मला वाटेल की बॅचलर आहे मी, असं चहा बनवते. तर लकीली त्यात गॅस होता म्हणून बरं झालं. आता तो दुसरा सिलेंडर भरून आणावा लागेल. तर भावाला लवकरच जायचं होतं, त्यामुळे त्याला लंचसाठी पास्ता द्यायचा होता. म्हणून मग मस्त असा मी पास्ता बनवायला घेतला होता. आणि डिझानोचाच पास्ता मी आज पण यूज करणार होते. आणि हा पास्ता गव्हाच्या पिठापासून बनलेला असल्यामुळे हेल्थसाठी पण चांगला आहे, म्हणूनच आम्ही एवढा खातो. नाहीतर पास्ता दररोज दररोज खाणं चांगलं नाहीये. सो मग मस्तपैकी असा हा उकळायला ठेवून दिला आणि मग मी तोपर्यंत माझी बाकीची कामं केली. याची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल. तर मग मस्तपैकी हा असा उकळून रेडी झाला आणि नंतर बनवला. तर गाईज, झालंय माझं चहा पाणी. आणि आता काल बहिणीने पास्ता बनवला होता, तो म्हणजे पुरला नाही जास्त, तिच्या पुरतच झाला होता. आणि मी तिच्या पुरतच बॉईल केला होता. पण भाऊ अचानक आला आणि भावाला खायचा होता. मग आता आज भावाला म्हणलंय त्याला दुपारच्या जेवणासाठी बनवून देईल डब्यासाठी. त्यामुळे मग आता मी पास्ता उकडायला ठेवलाय. पास्ता बॉईल होईपर्यंत मग म्हणलं तुमच्यासोबत गप्पा माराव्या. तर माझ्यासोबत एक गोष्ट अशी झाली आहे परवा, की एक जणीच मी जो रामायण सिरीजचे व्हिडिओ टाकले होते, त्यात मला एक जणीचा मेसेज आला. ती माझी अगोदरपासून फॉलोअर आहे. यूट्यूबला पण ती छान छान कमेंट करते, इन्स्टाला पण करत होती, बट फॉलो पण करत होती. बट झालं असं की तिनं काय केलं, मला मी ते रामायणचं टाकलं होतं ना, एक मिनिट. तर मी रामायणचे व्हिडिओ टाकले ना, तर तिने विचारलं मला कसं बनवायचं काय नाही. मग मी ॲपचं नाव सांगितलं, कसं करायचं सांगितलं. त्यानंतर तिने फ्री ॲप आहे का वगैरे विचारलं, तर सांगितलं मी. आणि त्यानंतर तिने 2-3 मेसेज केले. आणि माझं अकाउंट जे आहे ते एजन्सी मॅनेज करते. तर मग ते एजन्सीवाल्यांनी ते बघितलं, चुकून ते एजन्सीवाल्यांकडून मेसेज सीन झाला. आणि मग मी तर मला वाटलं म्हणजे मला जे अनरीड मेसेज आहेत ते मी बघते आणि त्यांना रिप्लाय देते. तर तिला रिप्लाय नाही गेला. मग म्हणजे मला असं झालं की मी असं तो अनरीडमध्ये नाही आहे असंच दिसत होतं मला. तर मग ते झालं. आणि मग मी काय केलं, मग तिचं थोड्या वेळाने मेसेज आला मला की तू काय, मला वाटलं होतं तू चांगली आहे, तू रिप्लाय देते. आणि मी तिला आत्तापर्यंत म्हणजे आधीपर्यंत सगळ्या मेसेजेसचे रिप्लाय दिले होते बरं. तर मग म्हणू लागली की तुला खूपच ॲटिट्यूड आहे, मला माहीत नव्हतं, असं तसं म्हणली. सगळे आत्तापर्यंत जेवढे पण मेसेज होते, अगोदरपासून बोलत होते तेव्हापासून सगळे मेसेज अनसेंड केले, अनफॉलो केलं. आता मला एक सांगा, ह्यात माझी चूक काय होती? म्हणजे मी काय मनावर घेत नाही आहे, बट तुम्हाला एक जस्ट लोक कसे असतात हे सांगायचं होतं. तर मी काय तिच्याबद्दल पण निगेटिव्ह बोलत नाही आहे, किंवा मला तिला पण हे करायचं नाही आहे. तर तुम्ही भरपूर जण असे आहेत की ते समजू शकतात. बऱ्याच जणांचे मला मेसेज पण येतात की तू आम्हाला रिप्लाय दिला आहे, आम्हाला विश्वास बसत नाही आहे, असं मेसेजेस येतात. तुम्हीच विचार करा, माझे 85,000 फॉलोअर आहेत इन्स्टाला.
तर त्याच्यापैकी मला दररोज 10 जणांचे मेसेज येतात ज्यांना मी असं बोलते नॉर्मली, आमचं हाय हॅलो असतं अननोन फॉलोअर्समध्ये बरं. तर तेवढ्यापैकी मी 10 जणांना बोलते. तर एवढ्या मेसेजेसपैकी मी किती जणांना रिप्लाय देणं पॉसिबल आहे, तरी मी रिप्लाय देते. आणि रिप्लाय देऊन पण सांगितलंय मी व्हिडिओचं, त्या व्हिडिओचं कसं बनवायचं, कोणतं ॲप आहे काय नाही ते सांगून पण ती मला अशी बोलते. म्हणजे किती यार, कसं डोकं चालवतात लोक. म्हणजे मला त्या दिवशी असं झालं की मी रिप्लाय देऊन चूक केली का, तिला आत्तापर्यंत बोलून चूक केली का. बट आता काय करणार अशा लोकांचा, आता जाऊ द्या. तर आता पास्ता उकडत आला असेल. आज मीच बनवणार आहे, बहीण नाही बनवणार, कारण ती तिच्या हातचा नाही खाऊ वाटत आहे म्हणे त्याला. माझ्या हातचा खायचा आहे, कारण ती ड्राय बनवते आणि मी चीज वगैरे टाकून असं मस्त बनवते ना, तर त्याला तसं खायचं आहे. तर चला मग मी पटकन बनवून घेते आणि मग आंघोळ वगैरे करून फ्रेश होते. तर गाईज झाली माझी आंघोळ, फ्रेश झाले. आता अगोदर मी सॅलड बनवून घेते. स्वयंपाक केला बट सॅलड नाही बनवलं. तर आता बनवते आणि लगेच खाते आणि लगेच जेवण करते. आणि आम्हाला 4 वाजता जायचं आहे. काल जे राहिलं होतं बाहेर जायचं शॉपिंगला, तर आज जाणार आहोत आम्ही. आज कोणता वार आहे, गुरुवार. तर आज जाणार आहोत. तर अगोदर पेटपूजा करावी लागेल, खूप जास्त भूक लागली आहे. आणि मस्तपैकी आज ऊन पडले. काल पाऊस होता त्यामुळे जाणं झालं नाही, पण आज मस्तपैकी ऊन आहे तर आम्ही जाऊ शकतो. तर चला पटकन मी बनवून घेते. काय नाही, गाजर काकडी आणि बीट हे 3 मिक्स करून दह्यामध्ये मिक्स करून तेच बनवणार आहे. बाय द वे एक माझ्या फॉलोअरनी मला रिकमेंड केलं होतं की गाजरला आणि बीटला उकडून घेऊन कर, बट तेवढा वेळ नाही आहे ना मला आता सध्या, म्हणून मी नाही ट्राय करणार. बट उद्या किंवा परवा मी नक्कीच ट्राय करणार आहे ते सुद्धा. आणि मग दह्यात खायचं असं सांगितलं होतं. तर आज मी फक्त काकडी गाजर आणि बीट असंच उकडणार आहे, असंच कट करणार आहे आणि दह्यामध्ये मिक्स करून खाणार आहे. तर चला बनवूया. सध्या भाजी बनली ही वांग्याची मसाला भाजी आणि चपात्या बनवल्यात. आता मी पटकन कट वगैरे करून घेते. जीवनाचे संगीत तिच्या व्लॉगमध्ये नवा क्षण क्षण ती जपते सगळ्या गोष्टींना मान ऋतुजा ब्रह्म तिच्या आहे जगात कधी स्वयंपाक कधी प्रवासात तिचं कामेरा ती क्षण टिपते खास भोळ बोलणं तिच्या हसला जाता तुझ्या तिचं जग बोलता तिच्या डोळ्यात चमक तिच्या हसण्यात बुडवा जीवनाचं संगीत तिच्या हलोगमा. तर गाईज हे आहे जेवण, मस्त वांग्याची भाजी चपाती आणि सॅलड. अगोदर सॅलड खाईल, 2 चमचे आहेत बहिणीसाठी आणि माझ्यासाठी. तर चला मस्तपैकी आता जेवण चालू करते मी. खूप जास्त भूक लागली आहे आणि सॅलड पण खूप छान दिसतंय. दही एवढं भारी झालं होतं ना आजचं, एकदम असं थिक झालं होतं, त्यामुळे मग सॅलड पण भारीच झाले. झाले मी रेडी. मस्त असा हा टॉप घातलाय आणि जीन्स खूप जास्त सुंदर दिसते जीन्स. बरेच जण विचारत होते ही जीन्स सुद्धा कुठून घेतली, तर पॅन्टालन्समधून. आणि टॉप जो आहे तो मिशोवरचा आहे. आणि आज परत जायचं आहे मॉलला, त्या दिवशीची राहिलेली शॉपिंग करायला. श्वेताला फोन करते, तिचा आवरला का विचारते आणि मग आम्ही जातो. केस पण खूप छान झालेत. चला जाते मी आणि आल्यावर भेटते तुम्हाला. आवरायचं बाकी आहे अजून खूप, तर तिचं आवरायचं बाकी आहे. तोपर्यंत मग मी म्हणलं माझं एडिटिंग वगैरे मी बसून करून घेते थोडंफार, म्हणजे हाफ करून ठेवलं की रात्री मग आल्यावर मला परत जास्त नाही वेळ लागणार. आणि आम्ही एकदा बाहेर गेलो की आम्हाला 3-4 तास तर लागतातच आरामात, त्यामुळे म्हणलं मग जाऊ एडिटिंग वगैरे करूनच जाऊ निवांत. तर चला मी पटकन एडिटिंग वगैरे करत बसते
आणि भेटते मग तुम्हाला. जोरात म्हणलं म्हण ते गाणं मी बनवलेलं आहे. कुठलं म्हण ना मग. चल दिए हम घर पे हो गई हमारी शॉपिंग. आज किती वाजता आलेलो आपण बाहेर? किती वाजता बाहेर आलेलो आहे? 4:30ला. आता किती वाजले? आता वाजले 9:15. 9:15 9:30 वाजले. 9:30 वाजले. 9:30. 5:30 7:30 7:30 8:30 9:30 5 तास आम्ही कंटिन्यू शॉपिंग करत होतो. विचार करा. तुला हे म्हणत होते की पुढच्या वेळेस आपण सकाळी 10ला निघायचं आणि 10 ते 5-6 पर्यंत आपण नाही, मग आपण 10 ते 10 पर्यंत बाहेरच फिरत. हा चालतंय, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग आपण लवकर आल्यावर तर आपल्याकडे टाइम असेल. ब्लॉग शूट करते. तर चला आता आम्ही जातोय घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते मी काय काय शॉपिंग केली. ओके. माझी पण शॉपिंग तुझ्याच ब्लॉग मध्ये दाखव, म्हणजे मला पण लिंक मागणार. हा, आम्ही जे आज आम्ही भरपूर ऑफलाईन शॉपिंग केली आहे. कालच्या ब्लॉग मध्ये पण मी नाईट ड्रेस दाखवले होते, तर ते मी ऑफलाईनच घेतले. त्याची लिंक माझ्याकडे नाहीये आणि श्वेताने सुद्धा नाईट ड्रेस घेतले रिसेंट मध्ये, त्याची पण लिंक तिच्याकडे नाहीये. त्यामुळे आम्हाला लिंक मागू नका त्या नाईट ड्रेसचे सध्या रिसेंट मध्ये जे आहेत ते ऑफलाईन वाले. आणि बाकीचे जे ऑनलाईन वाले असतात त्यांची तर लिंक तुम्हाला भेटतच असते. तर चला आता घरी जातो आणि मग तुम्हाला भेटतो. तर गाईज फायनली आले मी घरी आणि आज सुद्धा परत मी खूप जास्त शॉपिंग केली आहे. नाईट ड्रेस वगैरे आहे, तर तुम्हाला एक एक करून दाखवते. तसं हा व्हिडिओ मी खूप गडबड मध्ये बोलणार आहे कारण भरपूर असे कपडे आहेत. तर स्टार्ट करते. हे एक शर्ट आहे नाईट ड्रेस सारखंच, तर त्याच्यावर ही पॅन्ट आणली आहे. जेवढा भारी दिसत होता ना हा पण ड्रेस मी घातला होता, तर हा एक सेट आहे. त्यानंतर ही एक शॉर्ट आहे टॅग शर्टच्या खाली, ही एक शॉर्ट. आणि नंतर हा ग्रीन कलरचा एक शर्ट आहे हा वाला, त्याच्या खाली ही पॅन्ट आहे. हे सर्व मी लाईफस्टाईल मधून आणले. ही वाली पॅन्ट ह्याच्या खाली ग्रीन कलरच्या खाली. त्यानंतर ही वाली एक शॉर्ट आहे ही अशी, आणि हा वन पीस आहे, हा श्वेताचा आहे. सो हा पण खूप जास्त सुंदर दिसतोय. हा एक टॉप आहे, हा श्वेताचा आहे. आणि हा वाला आहे तो पण श्वेताचा शर्ट आहे. तर एवढी जास्त आज शॉपिंग मी केली नवीन वाली आणि भरपूर असे पैसे खर्च करून आले, कारण मला हे जे ड्रेस आहेत ना ते दररोज घालण्यासाठी लागणार होते. आणि मॉल मधले ड्रेसेस असे सुंदर आणि क्यूट आणि छान असतात, त्यामुळे घेतलेले आहेत आणि खूप जास्त आवडलेले आहेत मला. तर लिंक वगैरे मागू नका प्लीज, लिंक नाही आहे माझ्याकडे. पहिल्यांदा तर आम्ही गेलो मिलेनियमला, तिकडे ही वाली केली लाईफस्टाईल मध्ये शॉपिंग. आणि नंतर गेलो होतो आम्ही एल प्रोला, तिकडे पण थोडीफार केली वेस्ट साईडला. आणि काल परवा पण केली होती, तुम्ही पाहिली, कारण सध्या गरज आहे कपड्यांची. आणि सध्या मी घरी असते ना, घरूनच चालू आहे जॉब, तर त्यामुळे मला बाहेर जाण्यापेक्षा मला घरातले कपडे चांगले लागत आहेत. सो त्यामुळे एवढे कपडे आणलेत. आता याला सर्वांना मी घड्या करून ठेवते आणि फ्रेश वगैरे होते अगोदर, कारण खूप जास्त भूक लागली आहे, तहान लागली आहे. आणि एकतर असं चेहरा हे झालंय. 4 वाजता बाहेर गेलो, आता आलोय 9:30 वाजता, त्यामुळे खूप असं चिक होतं. तर चला अगोदर चेंज करते, फ्रेश होते आणि मग तुम्हाला भेटते. तर काही झाले मी फ्रेश, आता जेवण करते आणि सध्या साबुदाणा खाते हिनं बनवलेला आणि कच्चाच राहिलाय. जेवण पण करायचंय, पण मला सध्या थोडीशी भूक लागली म्हणून आता हे खाते. राहुल आल्यानंतर मग जेवण करतो आम्ही ते. तर गाईज आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच होतं. असा होता माझा आजचा पूर्ण दिवस. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.